नमस्कार. आजचा दिवस माझा. आपण जे विद्यमान वर्तमान परिस्थिती आहे त्याच्यावर बोलतो आणि ज्याही गोष्टी बोलतो की नाही या सर्व देशहितमध्ये असतात की काय केलं म्हणजे देश घडेल. पण एका वीर व्यक्तीने म्हणलेलं आहे आपल्या देशात झालेल्या की हा भारत देश जो आहे ना हा अनादी आहे, अनंत आहे. याच्या सुरुवातीचा शोध तुम्ही लावू शकत नाही आणि हा कधीच संपू शकत नाही. मग अशा वीराचं वाक्य जर विद्यमान पंत, संत, मग त्याच्यानंतर त्यांचे लोकप्रतिनिधी आणि मग विरोधी पक्षवाले आणि मग काय अगदी तळागाळातल्या जनतेपर्यंत जर हा भारत संपवण्याचा प्रयत्न नाही करणार तर मग ते हिंदू राष्ट्रवाले कसे ना. आता तुम्ही म्हणाल तू असं कसं बोलतो. आता पहा ना की पंत काय करतो. पंतचं काम काय आहे? विद्यमान परिस्थितीवर बदल करणे. जे खोटं आहे, ते चुकीचं आहे ते बदलणे. पंत ते सोडून देतो, रोज शिव्या देतो. 60 वर्षापूर्वी काय झालं, 70 वर्षापूर्वी काय झालं, 90 वर्षापूर्वी काय झालं, 1200 वर्षापूर्वी काय झालं. मग त्याच्या खालोखाल आमचे संत येतात, ते रोज तेच सांगतात, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. मग त्यांचे सपोर्टर असतात, ते दुसऱ्या धर्माबद्दल बोलतात, त्यांचे विरोधक असतात, ते वेगवेगळ्या जातींबद्दल बोलतात. असं करून करून अगदी तळागाळातला गरीबात गरीब माणूस या हिंदू राष्ट्राचे लचके तोडतोय आणि तोडायलाच पाहिजे. जर हा देश विदेशी ताकदी संपवू नाही शकल्या मग कोणीतरी तर पाहिजे की नाही हा देश संपवण्याचा. म्हणूनच काय 100 कोटी हिंदूंनी हे घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं बोलतो. मी रोज पाहतो ना, बाबासाहेबांच्या नावाने चुकीचा इतिहास लिहिला जातो, शिवाजीच्या नावाने चुकीचं दाखवलं जातं, सवर्णांच्या विरोधात बाकीच्यांचा विरोध लिहिला जातो, जाती जातीमध्ये द्वेष भावना पसरवल्या जातात. म्हणजे विद्यमान परिस्थितीमध्ये जो खोटं करतो आहे त्याला कसं बदलायचं, त्याला कसं मुख्य धारेत किंवा सचोटीवर आणायचं या सगळ्या गोष्टी सोडून देतात. आणि कोणी बाबासाहेबांना छळलं, कोणी शिवाजीला त्रास दिला, कुठे जातीयवाद झाला, काय झाला. म्हणजे हे 300-350 वर्षापूर्वी नव्हते. यांना काही अक्कल नाही हो, धुवायची पण अक्कल नाही. पण रोज हे जाती जाती भेद भडकवतात, लोकांना चुकीचं सांगतात. याचं कारण आहे यांचा भ्रष्टाचार पुढे गेला पाहिजे. यांना देशहितमध्ये काही नाही करायचं. पंत पण तेच करतो. विद्यमान भ्रष्टाचारी, खोट्या, दुराचारी, अत्याचारी लोकांना सरळ करण्याचं सोडून आम्ही जुन्या लोकांनी कसा द्वेष केला, कशा भावना पसरवल्या, काय केलं यावर जास्त भर देतो. कारण यांचा भ्रष्टाचार पुढे सुरू राहायला पाहिजे. जय भारत.